राजन साळवी साहेबांचा जो संपूर्ण प्रवास आहे किंवा त्यांची या संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक जी इमेज आहे ती एक निष्ठावंत शिवसैनिक, निष्ठावंत एक शिवसेनेचा शिलेदार म्हणून त्यांची ख्याती आहे. आणि असं असताना राजन साळवी साहेब पक्ष सोडून जात आहेत ही बातमी ऐकल्यानंतर निश्चितपणे आम्हाला दुःख होतं आहे. आणि ही खात्रीसुद्धा आहे की राजन साळवी साहेब हे पक्ष सोडून निश्चितपणे जाणार नाहीत. मला वाटतं 23 तारखेला विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागला आणि 25 तारखेपासून त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये आपण जाण्याच्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांबरोबर चाचपणी करायला सुरुवात केली. आणि हा प्रश्न, हा विचार केल्यानंतर असं वाटतं की एवढा मोठा निष्ठावंत शिवसैनिक ज्यांना उद्धव साहेबांनी, पक्षप्रमुखांनी 5 वेळा विधानसभेचा एबी फॉर्म दिला, असा शिवसेनेचा कार्यकर्ता हा निवडणुकीला पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा कसा विचार करू शकतो? आणि मग सगळ्यामध्ये अशी चर्चा निर्माण होते की लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षासोबत ह्या लोकांचे काही संबंध होते की काय, म्हणून हे ताबडतोब 25 तारखेला जाण्याचा निर्णय घेत आहेत, ही सुद्धा मनामध्ये एक शंका निश्चितपणे निर्माण होते. आणि म्हणून आम्हाला खात्री आहे की ह्या संपूर्ण मतदारसंघामधला जो शिवसैनिक आहे हा भारतीय जनता पक्षामध्ये त्यांच्यासोबत कोणीच जाणार नाही. किंबहुना त्यांनी संपूर्ण चाचपणी केल्यानंतर त्यांच्या लक्षात पण आलं की आपल्यासोबत कोणी येत नाही आहेत. आणि म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा निर्णय त्यांनी रद्द केला असेल की भारतीय जनता पक्षानं त्यांना घेण्यामध्ये रिस्पॉन्स दिला नसेल हे त्यांना माहिती असेल. आम्हाला त्या संदर्भातली काहीच माहिती नाही. पण आपण जे आपल्या माध्यमातून जेव्हा आता आम्हाला कळतं आहे की ते शिंदे शिवसेनेत जाणार, शिंदे गटात जाणार, शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाणार, त्यावेळेला मात्र आम्हा सगळ्यांना एक प्रश्न पडतो की सामंतसाहेब असतील, किरणशेठ सामंतसाहेब असतील किंवा अन्य कोण असतील, जे अगोदर गेले त्यांना साळवीसाहेब गद्दार म्हणत होते, त्या गद्दारांच्या पक्षामध्ये साळवीसाहेब कसं काय जाऊ शकतात? आणि जर गद्दारांच्या पक्षामध्ये हे जर जाणार असतील तर मग एकनिष्ठतेचा तर त्यांचा आतापर्यंतचा सगळा जो प्रवास आहे, एकनिष्ठेचं प्रतीक म्हणून राजन साळवी साहेबांना जे समजलं जातं, त्या बाबतीमध्ये या संपूर्ण जिल्ह्यातल्या शिवसैनिकाला नेमकं काय वाटेल हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तरीसुद्धा माझा विश्वास आहे की जरी किती अफवा होत असल्या, काही जरी चर्चा होत असल्या, तरीसुद्धा ते शिंदे गटात जातील असं मात्र मला अजून वाटत नाही. वाटतंय प्रभावी जरा महत्वाची गोष्ट हीच आहे की ज्यावेळेला ते शिंदेसोबत जात आहेत किंवा एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करतात, पण हा प्रवेश करण्यापूर्वी राजन साळवी यांनी स्वतःच्या पक्षातील नेत्यांवरती आरोप केले होते की ते पदाधिकारी माझ्या किंवा काही नेते माझ्या पराभवासाठी कारणीभूत ठरले आणि त्यापैकी तुम्ही देखील एक आहात. सो त्याला काही उत्तर असणार आहे का? त्याच्यावर तुम्हाला उत्तर द्यावं असं वाटतंय का? आता मुळात प्रश्न असा आहे, विधानसभा निवडणूक झाल्यानंतर त्यांनी त्या विधानसभेच्या पराभवाचं खापर आमच्यावर फोडण्याचा प्रयत्न केला. मातोश्रीवर ते गेल्यानंतर मातोश्रीवर सुद्धा त्यांनी ते खापर आमच्यावरच फोडण्याचा प्रयत्न केला. पण मला वाटतं 23 तारखेचा निकाल लागल्यानंतर 25 तारखेला जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये ते जाण्याचा विचार करतायत, त्यावेळेला लोकसभेमध्ये ह्यांनी काय केलं असेल याचं उत्तर ह्या 25 तारखेच्या त्यांच्या भाजपच्या प्रवासात निश्चितपणे सापडते असं मला वाटतं. आमच्यावर जे आरोप केलेत ते आमच्यावरचे आरोप त्यांनी सिद्ध करावेत. किरण सामंत साहेबांचा आणि माझा व्यवसाय सेम आहे आणि म्हणून त्यांचे आमचे संबंध खूप जवळचे आहेत. पण म्हणून आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारची राजकीय मदत करण्याचा मुद्दा, प्रश्नच येत नाही. आणि मला वाटतं ज्या अर्थी राजन साळवी साहेब हे भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत पराभव झाल्यानंतर, शिंदे गटात जाण्याचा आता प्रयत्न करतायत, मला वाटतं त्यांना फक्त बाहेर पडण्यासाठी एक निमित्त पाहिजे होतं. पराभवाचं खापर कोणावर तरी फोडायला पाहिजे होतं. एवढ्यासाठीच ते खापर माझ्यावर आणि अन्य आमच्या नेत्यांवर फोडण्याचा प्रयत्न करतायत. आताचा पुढचा उद्या ते प्रवेश करतील की नाही करतील याच्यावरनं सगळ्या गोष्टी क्लिअर होतीलच. पण मला अजूनसुद्धा विश्वास आहे की ह्या जरी अफवा किती उठत असल्या
काही उठत असल्या तरीसुद्धा राजन साळवी साहेब हे उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षातच राहतील, ते अन्य पक्षात प्रवेश करणार नाहीत असं मात्र माझं आज पण मला माझ्या मनाला वाटते. बरं, तुम्ही जिल्हा प्रमुख आहात दक्षिणचे आणि तुम्ही त्यांच्यासोबत खूप वर्ष काम देखील केलं राजन साळवींसोबत. या सगळ्या पक्षांतराच्या चर्चा होतात, तुम्ही किंवा त्यांच्या तुमच्यामध्ये काही कम्युनिकेशन मधल्या काळामध्ये झालेलं आहे का? तुम्ही वारंवार म्हणताय की ते निर्णय असा घेतील असं मला तरी वाटत नाही. याचं कारण काय आहे? याला कारण असं आहे, विधानसभा निवडणूक झाल्यानंतर त्यांचं सातत्यानं आमच्यावर बोलणं होत होतं, पण मातोश्रीवर त्यांनी आमच्यावर आरोप केल्यानंतर त्यांचं आमचं कुठल्याही प्रकारचं बोलणं झालेलं नाही. आणि म्हणून मला निश्चितपणे खात्री आहे की फक्त त्यांना बाहेर पडायचं होतं. ज्या पक्षानं त्यांना 5 वेळा AB फॉर्म दिला आहे, 3 वेळा विधानसभा दिली आहे, अशा पक्षातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी निमित्त पाहिजे. एवढ्यासाठीच ते फक्त आम्हाला त्यांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे, किंवा पराभवाचं खापर आमच्यावर फोडण्याचा प्रयत्न केला आहे, असं माझं ठाम मत आहे. हो घ्या ना. सर, सुरुवातीला राजन साळवी हे भाजपमध्ये तरी चर्चा होती, पण आता मात्र शिंदेच्या शिवसेनेवर त्यांचा प्रवेश हा जवळपास निश्चित आहे. 13 तारखेला त्यांचा हा प्रवेश होईल. सो या सगळ्या मागच्या राजकीय घडामोडीकडे आणि पक्षांतराकडे कसं बघतं? नाही, प्रश्न असा आहे की गेल्या 2 महिन्यामध्ये ते ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत, भारतीय पक्षामध्ये ते गेले नाहीत, का गेले नाहीत, की त्यांना घेतलं नाही की गेले नाहीत, त्यांच्यासोबत कार्यकर्ते गेले नाहीत, हा तर सगळा निश्चितपणे आपल्या सगळ्यांना विचार करायला लावणारा विषय आहेच. पण त्याच्यानंतर शिंदे गटामध्ये ते जेव्हा जाण्याचा, शिंदे शिवसेनेमध्ये ते जेव्हा जाण्याचा प्रयत्न करतायत, हा मात्र गोष्टीचा सगळ्यांना आपला विचार करायला लावणारा विषय आहे की ज्या लोकांना तुम्ही कालपर्यंत एक वेगळ्या पद्धतीनं बोलत होता, त्यांच्यावर अतिशय वाईट पद्धतीनं तुम्ही बोलत होता, तुम्ही एकनिष्ठ अगदी म्हणजे काही झालं तरी मी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मी शिवसेना सोडणार नाही, उद्धव साहेबांना सोडणार नाही, असं असताना फक्त आपण कोणत्या कारणासाठी पक्षांतर करत आहात? स्वतःच्या स्वार्थासाठी करत आहात की कशासाठी करत आहात? हा खरं तर मला वाटतं माझ्यासारख्या शिवसैनिकाला आणि या जिल्ह्यातल्या सगळ्या शिवसैनिकांना पडलेला प्रश्न. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.